आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामधून एक धक्कादायक बातमी आहे। ठाणे पोलिसांनी रेव पार्टीवर मोठी कारवाई केली आहे। ठाण्यातील घोडबंदर कासारवडवली गावाजवळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे। गुन्हे शाखेनं 100 तरुणांना यावेळी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थांचं सेवन झाल्याची माहिती देखील आता समोर येते। तर सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालंय अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे। नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाण्याच्या कासारवडवली गावामध्ये एका रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या रेव पार्टीवरती छापा टाकून जवळपास 100 मुलं आणि मुलींना या ठिकाणी पोलिसांनी अटक केलेलं आहे। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी ही रेव पार्टी ठेवण्यात आलेली होती त्या घटनास्थळावरती मी आहे। आपण जर बघू शकलात तर हे ठाण्यामधून अगदी जंगल परिसरामध्ये ही रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आपण बघू शकता की या ठिकाणी पूर्णपणे अनाधिकृतपणे माती भराव करून या ठिकाणी या रेव पार्टी चं आयोजन करण्यात आलेलं होतं। ह्या जे मोटरसायकल जे आहेत आपल्याला ह्या मोटरसायकल ह्या पूर्णपणे जे रेव पार्टीमध्ये सामील झालेले होते ते तरुणांच्या ह्या सर्व बाईक आहेत। दुसरीकडे आत्ताही आणखी या ज्या ठिकाणी ही रेव पार्टी करण्यात आलेली होती त्या ठिकाणी जे नशेसाठी वापरण्यात आलेलं आपण जर बघितलं तर या ठिकाणी या जे गांजाच्या पुड्या आहेत या गांजाच्या पुड्या सुद्धा आणखी घटनास्थळावर आपल्याला बघायला मिळतात। त्याचप्रमाणे हे जे नशा करण्यासाठी ज्या ज्या बॉटल्स वापरल्या होत्या ह्या बॉटल्स सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये हे औषधं आहेत, हे सिगरेटचे पॉकेट आहेत, त्यात नंतर व्हाईटनर आहेत, असे वेगवेगळे जे हे आहेत हे पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकीकडे मुख्यमंत्री दावा करतायत की आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज साठा हा जप्त करून अनेक आरोपींवरती कारवाई केलेली आहे। मात्र मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं रेव पार्टी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन होतं यावर मात्र एक कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। रात्री 10 वाजता सुरू झालेली रेव पार्टी ही पहाटेच्या सुमारास 3 वाजता पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला आणि ही रेव पार्टी उधळून लावलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चरणसह विजय गायकवाड, TV9 मराठी, ठाणे। ही सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालं। ही कॅबिनेटने रेव पार्टीच आहे ती पहा ना तुम्ही, पैशातून निर्माण झालेलं सरकार बरं का। हे दुसरं काय असतं त्यांना कळत नाही। अख्ख्या महाराष्ट्रात नशेचा व्यापार सुरू आहे। आम्ही वारंवार बोलतोय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून ड्रग्स या राज्यामध्ये येत आहे। गुजरातमध्ये इथून गुजरातला उद्योग जातोय आणि गुजरातमधून महाराष्ट्रात ड्रग्स येत आहे। अख्खा महाराष्ट्राचा पंजाब करण्याचा हा जो प्रयत्न आहे ना या सरकारला कळत नाही। पण मी काय म्हणावं दुसरं, पकडली आहे, पोलीस अलर्ट आहेत, त्याच्यामध्ये कारवाई झालेली आहे। काही ड्रग्स आहेत, MD वगैरे काही तर भेटलंय। ते पोलीस आयुक्तांनी मला सांगितलंय तिथे जे काही रेव पार्टीमध्ये झालंय त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। या राज्यामध्ये हे मुंबईमध्ये पण ड्रग फ्री मुंबई करण्याचा संकल्प आम्ही मांडलेला आहे। 5000 कोटीचा ड्रग मुंबई पोलिसांनी पकडलेला आहे आणि म्हणून त्या विरोधी पक्षाला आरोप करण्याचा अधिकार नाही।